आनंदीला आत्तापर्यंत शिल्पा सासरवास करत आहे हे दिसत आलेलं आहे, पण आता हे सासरवास इथेच नाही थांबणार, तर अजून आनंदीला खूप काही झेलावं लागणार आहे. आपल्याला आता सिरियलमध्ये अजून 3 मेंबरची एंट्री होता वेळेस आपल्याला दिसणार आहे. निंबाळकरांच्या घरामध्ये समिधाचे वर्षश्राद्ध असते. त्यानिमित्ताने घरामध्ये वर्षश्राद्धानिमित्त खूप मोठा प्रोग्राम ठेवलेला असतो. योगेंदरची इच्छा असते की माझ्या समिधाला दानधर्म करण्याची खूप आधीपासून सवय होती. तिला त्या खूप आवडीने त्या गोष्टी करायची. तिला देवालासुद्धा मंदिरमध्ये जायला खूप आवडायचे आणि ती नेहमी दर महिन्याला दानधर्म आश्रमामध्ये करायची. कारण स्वतः समिधा एक खूप गरीब घरामधली होती आणि तिला गरीब परिस्थिती काय असते याची खूप जाणीव होती आणि त्यासाठीच गरिबाची जाणीव ठेवून ती दानधर्म करायची. आनंदी सुनीताला विचारून छान समिधाला जे पदार्थ आवडतात ते सर्व पदार्थ स्वतः हाताने बनवते. समिधाला बेसन लाडू खूप आवडत असतात आणि त्यामुळे आता चक्क आनंदी स्वतःच्या हाताने समिधाच्या फोटोसमोर ठेवण्यासाठी स्वतः आता बेसन पिठाचे लाडू बनवते. वर्षश्राद्ध होण्याच्या आदल्या दिवशी योगेंदरने दारू पिलेली असते, म्हणजेच विद्याधरने योगेंदरला अक्कल घडवण्यासाठी त्याने मुद्दाम त्याला दारू पाजलेली असते. त्यामुळे योगेंदर रात्रभर दारूच्या नशेमध्ये आनंदीचा हात हातात घेऊन झोपलेला असतो आणि त्याला ज्या मनामधून वेदना होत असतात, त्याला ज्या समिधाबद्दल जे काही वाटत असते आणि तिला आनंदीबद्दल जे काही वाटत असते, हे सर्व काही तो आनंदीसमोर व्यक्त करतो. योगेंदर आनंदीला म्हणतो, आनंदी, मी तुला बायको म्हणून कधीच स्वीकारू शकत नाही, कारण माझे समिधावरती खूप प्रेम होते. तू आनंदी खूप चांगली गुणी मुलगी आहेस. खरं तर खऱ्या अर्थाने मी तुझ्यावरती खूप अन्याय करत आहे. तुला जो काही बायकोचा अधिकार द्यायचा आहे तो मी देऊ शकत नाही. मी प्रत्येक वेळा तुझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करतो. तू जे काही काम योग्य करतेस ना, त्याचे मला खूप कौतुक वाटते, मला अभिमान वाटतो. मी तुझ्याजवळ कौतुक करायला येतो, पण माझी ताई आहे ना, ताई, ती मला कधीच तुझ्याजवळ येऊ देत नाही. तिने माझ्यासोबत आणि समिधासोबत पण हेच केलेलं आहे. माझ्या समिधाने खूप काही सहन केलेलं आहे, पण मी जे काही समिधासोबत वागलो आहे, मी समिधाकडे दुर्लक्ष केले आणि त्यामुळेच आज माझ्याजवळ माझी समिधा नाही. ही चूक मला तुझ्यासोबत करायची नाही. मला जो काही अधिकार तुझा आहे ना माझ्याकडून, तो सर्व काही तुला द्यायचा आहे, कारण मला आता कोणालाच माझ्यापासून दूर जाऊ द्यायचे नाही. एक प्रकारे योगेंदर आनंदीसमोर त्याचे प्रेम व्यक्त करत असतो. हळूहळू योगेंदर आनंदीच्या प्रेमात पडत असतो. तर तो चक्क आनंदीच्या हातात हात घेऊन तो रात्रभर झोपी जातो. तर आनंदीला पण योगेंदरची ही अवस्था पाहून आणि त्याच्या मनातील जी काही घुसमट होत आहे, या गोष्टीबद्दल आनंदी विचार करते. आनंदी म्हणते, मालक साहेब, मला माहीत आहे माझ्याबद्दल तुमच्या मनामध्ये किती आदर आहे आणि जी काही तुमची घुसमट आहे ना, त्या घुसमटीचा मी आदर करते. मी कधीच तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करणार नाही किंवा मी किती चांगली आहे यापुढे मी तुम्हाला कधीच दाखवणार नाही. तर आनंदीने आता स्वतःच्याच मनाला खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. तर दुसऱ्या दिवशी योगेंदरला जाग येते आणि शिल्पा ते सर्व पाहते. योगेंदर चक्क शिल्पाचा हात हातात घेऊन रात्रभर झोपलेला असतो आणि हे पाहून शिल्पाचा मात्र परत खूप मोठा पाराट चढतो. शिल्पा योगेंदरला म्हणते, योगेंदर, हे काय करत आहेस? तुझं डोकं ठिकाण्यावर आहे का? चक्क तू त्या पोरीचा हात हातात घेऊन झोपला आहेस. तर योगेंदर शिल्पाला म्हणतो, शिल्पाताई, हे कसं काय झालं? मी तर आश्रमामध्ये जाणार होतो दान करण्यासाठी, मी इथं कसं काय आलो? या सर्व गोष्टी योगेंदरला काहीच आठवत नसतात. तर योगेंदरच्या हाताला खूप रक्त लागलेले असते. योगेंदर स्वतःच्या हाताला रक्त पाहून खूप घाबरतो. त्यानंतर आनंदीला म्हणतो, आनंदी, तुझ्या हाताला काय झालं आहे? तर चक्क आता योगेंदर आनंदीचा हात सर्वांसमोर हातात घेतो आणि आनंदीच्या हाताला जखम लागलेली पाहून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर योगेंदर स्वतः आनंदीच्या हाताला मलमपट्टी करतो आणि हे सर्व स्वतः योगेंदर पट्टी लावते. हे ते पाहून परत शिल्पाचा खूप पारा चढलेला असतो. तिचा हे दृश्य पाहून खूपच जळफळाट होतो. तर शिल्पा आतल्यात विचार करते, हजार वेळा योगेंदरला मी सांगितलं आहे तुझं समिधावरती प्रेम आहे, तरीसुद्धा हा त्या मुलीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे. नक्की हे काय चालू आहे? हा असा मुद्दाम करत आहे की हे सर्व काही घडून येत आहे? आता शिल्पासमोरच खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. सर्व काही झाल्याच्या नंतर योगेंदर, सर्वजण तयारीला लागा, आज माझ्या समिधाचं वर्षश्राद्ध आहे, पूजेसाठी आत्ता गुरुजी येतीलच, असं म्हणून सर्वांना तयार होण्यासाठी सांगतो. तर इकडे
तर आनंदीसुद्धा स्वयंपाकाला लागते आणि सर्व काही स्वयंपाक बनवून घेते. तर गुरुजी आलेले असतात. सर्व काही पूजेची मांडणीसुद्धा झालेली असते. सर्व घरातल्यांनी पांढरे कपडे घातलेले असतात. माई बापू समीदाच्या फोटोकडे पाहतात. माई बापूंना समीदाच्या फोटोकडे पाहून खूप अतिशय वाईट वाटते. माई बापू म्हणतात, आज माझ्या लेकीला जाऊन 1 वर्ष झालं आहे. असं कधीच वाटत नाही की माझी लेक मरण पावली आहे. असं वाटत आहे ती कुठल्या तरी गावाला गेली आहे आणि कुठून तरी येईल आणि माई म्हणून हाक मारेल, मला कवटाळून आवळेल, माझ्या जवळ येईल, माझी माया करेल, योगेंदरबद्दल कौतुक करेल, तिच्या लेकरांबद्दल भरपूर काही सांगेल. असं माई समीदाची आठवण काढून खूप रडत असतात. त्यांना आज समीदाची खूप आठवण येत असते. तर बापूसुद्धा माईला म्हणतात, स्वतःला सावर तू. मला माहीत आहे आपल्या मुलीचं दुःख कधीच आपण विसरू शकत नाही, पण आपल्याला आपल्या मुलीमध्ये आपण आनंदीला पाहायचं आहे आणि आनंदीच आपली आता यापुढे मुलगी आहे. खऱ्या अर्थाने आनंदीला तरी कुठे आईवडील आहेत. आपणच आता तिचे आईवडील व्हायचं आहे आणि आपणच तिचा सांभाळ करायचा आहे. आनंदीवरती जो काही अन्याय होत आहे ना, यापुढे होऊ द्यायचा नाही. कारण आपल्या लेकीवरती जे काही झालं आहे ते संकट आता मी आनंदीवरती येऊ देणार नाही. असं आता वर्षश्राद्धाच्या दिवशी माईबापूंनी खूप मोठी शपथ घेतलेली असते. पूजेची सर्व तयारी झालेली असते. गुरुजी पण आलेले असतात. गुरुजी सर्व पूजा मांडतात. पूजेला युगेंदरला बसायला लावतात. होम हवन घरामध्ये सुरू होतो. तर आनंदीसुद्धा पांढरी साडी घालून उभी असते. सर्व घरातले दुःखाचे वातावरण असते. वर्षश्राद्धानिमित्त आबासुद्धा आनंदीच्या घरून आलेले असतात. आबा विचार करतात, माझ्या या नातीच्या आयुष्यामध्ये देवानी काय लिहिलं आहे देव जाणे. आज मी आनंद व्यक्त करण्यासाठी आलो आहे की दुःख व्यक्त करण्यासाठी खरंच काही कळत नाही. माझ्या नातीचे अशा माणसाची लग्न झालं आहे ज्याचं आधीच लग्न झालं आहे आणि त्याच्या बायकोचे आज वर्षश्राद्धाच्या पूजेसाठी आलेलो आहे. तर या गोष्टीचं खरंच आनंद मानावं की दुःख मानावं हे काही आबांना कळत असते. आबांना मात्र आनंदीची अवस्था पाहून आबांना खूप अतिशय वाईट वाटत असते. तर सर्व वर्षश्राद्धाच्या विधी सुरू होतात. पूजा खूप छान सुरू असते. सर्वजण मने भावनांनी पूजा ऐकत असतात. सर्वजण उभा टाकलेले असतात. त्याच वेळेला खूप मोठा स्फोट होतो आणि 3 जणांची घरामध्ये चक्क एंट्री होते आणि ते पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते. आता हे 3 जण दुसरे तिसरे कुणी नसतात, ते समीदाचे मुलं असतात. त्यातील 2 मुलं आणि 1 मुलगी समीदाची घरी परतलेली असतात आणि त्या तिघांना पाहून युगेंदरला खूपच मोठा धक्का बसतो. युगेंदर विचार करतो, मला माहीत होते तुमचे माझ्यावरचे प्रेम उडाले आहे, पण तुम्ही तुमच्या आईवर अजूनसुद्धा प्रेम करतात आणि मला माहीत होते वर्षश्राद्धानिमित्त तुम्ही नक्की घरी परत येणार. तर युगेंदरची पूजा तरीसुद्धा चालूच असते. त्यातील मोठा मुलगा समोर येतो आणि युगेंदरचा हात पकडतो. तो म्हणतो, बस करा हे नाटक पूजा करण्याचे. किती नाटक करणार आहेत. माझ्या आईला तुम्ही गिळून घेतले ना, आता पूजा कसली करताय. तर मुलाचे हे बोलणे ऐकून युगेंदरला खूप मोठा धक्का बसतो. तर युगेंदर त्याच्या मुलाला म्हणतो, तू असं काय म्हणत आहेस. आज तुमच्या आईचे वर्षश्राद्ध आहे. आजच्या दिवशी तरी माझ्यावरचा अबोला सोडा, माझ्यावरचा राग हा काढून टाका. तर तो मुलगा युगेंदरला म्हणतो, तुमच्यामुळे आज माझी आई जगामध्ये नाही. तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःच्या कामाला महत्त्व दिले, स्वतःच्या कारखान्याला महत्त्व दिले. आईला कोणता रोग झाला आहे, आईला कोणती काळजी घ्यायची आहे, आईकडे तुम्ही लक्ष दिले का. आज जर माझ्या आईकडे तुम्ही लक्ष दिले असते तर आई आज माझी जिवंत असती. आज ही परिस्थिती माझ्यावरती ओढवली नसती. तर हे ऐकताच युगेंदरला खूप मोठा धक्का बसतो. खरं तर मंडळी, युगेंदरची ही चूक असते की समीदाला कॅन्सर झालेला असतो, पण युगेंदरच्या धावपळीमध्ये युगेंदर समीदाकडे लक्ष देत नाही आणि कारखान्याचं नुकसान होऊ नये म्हणून समीदासुद्धा युगेंदरला सांगत नाही की तिला कॅन्सर झाला आहे. तिला असं वाटते की मी काही केल्याने माझा कॅन्सर बरा होणार नाही, उद्या मरण्याच्या ऐवजी आज मरण यावे अशी समीदाची इच्छा असते आणि माझ्या या कॅन्सरमधून त्यांची मुक्तता व्हावी हेच काही उद्देश हा समीदाचा असतो आणि समीदा जग सोडून जाते. आणि याच गोष्टीचा राग युगेंदर आणि समीदाचे जे मुलं असतात त्यांना युगेंदरचा राग मनामध्ये खूप भरभरून भरलेला असतो की त्यांना असे वाटते, आज जर माझ्या वडिलांनी माझ्या आईकडे
तिच्या कॅन्सरवरती लक्ष दिले असते तर माझी आई आज जिवंत असती. कारण त्यांना हे माहीत नसते की समिधाने युगंधरला सांगितलेले नाही की तिला कॅन्सर आहे. पण मुलांना असे वाटते. आम्ही बाहेरगावी होतो. वडिलांना हे माहीतच असेल की आईला कॅन्सर होता, पण वडिलांनी माझ्या आईची ट्रीटमेंट घेतली नाही आणि त्यामुळे माझी आई मरण पावली. आणि हा खूप मोठा गैरसमज तिघांच्या पण मनामध्ये भरभरून भरलेला असतो. पण आता खऱ्या अर्थाने आनंदी हे दायित्व 3 मुलांचं स्वीकारणार आहे आणि 3 मुलांची माया समिधाकडून त्यांना देणार आहे. तर तिला मुळात आनंदीला हेच माहीत नसते की युगंधरला 3 मुलं आहेत. पण आता सर्व काही सत्य आनंदीसमोर आलेलं आहे. तर निष्पाप आनंदी त्या 3 मुलांचा स्वीकार करते आणि आजपासून हे 3 मुलं माझ्या आहेत असं म्हणून समिधाच्या फोटोसमोर शपथ घेते आणि 3 मुलांना तुम्ही ज्या प्रकारे प्रेम करत होता त्या प्रकारे मी प्रेम करल असं म्हणते आणि स्वतःच्या पदरामध्ये 3 मुलांचा स्वीकार करते. आता ही गोष्ट समिधा ऐकल्याच्या नंतर समिधाला समाधान मिळते. समिधाची सर्व काळजीतून मुक्त होते. आता समिधा स्वतः युगेंधरला चांगले एक शिकवणूक देणार आहे आणि आनंदीच्या खऱ्या अर्थाने बायको स्वीकार कर असं म्हणून आता समिधा स्वतः चक्क स्वप्नात येऊन सांगणार आहे. तुम्हाला समिधाचे 3 मुलं घरी परत आलेले आवडले का? आता सिरियलमध्ये नवीन ट्विस्ट येणार आहे. आता आनंदीसोबत हे 3 मुलं कशा प्रकारे वागवणार? ज्याप्रमाणे शिल्पा तिचा छळ करते त्याप्रमाणेच ते आनंदीचा पण छळ करणार का? हे पाहण्यास खूपच रंजक ठरणार आहे. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.